आयुष्यात पुढे बोल. दारू पिणार नाही. हा. दिवाळीले फटाके फोडणार नाही. रंगपंचमीले रंग टाकणार नाही. आणि होळीच्या दिवशी लाकडं जाळणार नाही. तू आयुष्यात कधी माग येणार नाही. लिहून घे बाळा. डोळ्यात पाणी नको आणू. मला मालूम आहे तुझी गरिबी माझी गरिबी सारखीच आहे. अरे रामदास शेठ आता सांस्कृतिक कलेक्शनच्या 2-3 दुकाना झाल्या. रेडीमेड आलं. वैभव एक संस्कृती तर दुसरं. तुमच्या माय बापानं काहीच नाही शिकवलं का बे? त्या आबाचं पुस्तक नको पाहू. बोल रे बाबू. सैराटची हिरोईन कोण? बोला. ये बेटा ये लवकर ये लवकर ये. दोघंही माधव हे घे. क्या बात आहे. तुला कानात चूल करून घातला. पोरगी आहे का? पोरगी नाही. हे नवसाचं आहे का? चालू दे नवस. चंद्रावर लोक गेले यायचे नवसच चालू आहे. चंद्रावर गेले म्हणजे क्या बात आहे. टाळ्या वाजवा. ते कोणाची बिस्किटचं पाकिट आण. हे आणते पाकिट. अबे एक कदम स्वच्छता की ओर. अन्न पाकिट. हा तू आण. झाले 2 जमा. झाली स्वच्छता मिशन. घरी जाऊन वाच. त्याच्यात चांगले वाटणार. तुम्हा मुलांकरता तर मला कीर्तन करावं लागते. यांना काय गरज आहे बाबू? हे तर अधिकारी वर्ग आहे. याच्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर गेला म्हणून हे आयोजक आहेत ना 100च्या 100 जणही नोकरीवर आहे. कोणी प्राध्यापक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी कमिशनर आहे, कोणी आयुक्त आहे. सर्व अधिकारी. कोणी प्राध्यापक आहे, कोणी मॅडम आहे. धन्यवाद देतो. हे सर्व शिक्षणाची ताकद आहे माझ्या तरुणांनो. अर्धपोटीला पण शिक्षणाले महत्व द्या. माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे, डॉक्टर आहे. माझ्या लक्षात आलं यानं काही खरं नाही. वेरुळकर दादा तुम्हाला प्रार्थना आहे तुम्ही निघून जा. हो तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. महाराजाच्या मित्र आहेत त्यांना विनंती करतो या दादा. ते काय नाव तुमच्या? तुमची इच्छा नाही मला उठाय तुम्हाला घरी जायची पण माझी प्रार्थना आहे. तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. या मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. दरवर्षी वेरुळकर दादाच्या आश्रमामध्ये वर्ग चालता. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा मुलगा चांगला झाला पाहिजे तर 1 महिना गुरुदेव सेवा मंडळाच्या आश्रमात पाठवा. 50 जागी वर्ग चालतात वेरुळकर दादांचे. लहान मुलांना घडवण्याचं काम करतात. आमच्या बहुजन समाजाचा द्वेषच करण्यात आला. तुकोबाराय कुणबी म्हणून अभंग पाण्यात बुडवले. संभाजी राजाचा शिवाजी महाराजाचा मेल्यानंतर पता नाही चालू दिला. काल 12 जानेवारीला अमोल कोले आले होते बाबू. शिवाजी महाराजच्या धारावाहिकचं नाव सांग रे. मुलांनी बोला. संभाजी राजाच्या धारावाहिकचं पूर्ण नाव सांग. बोल. मालूम नाही ना? बरं सैराटचा हिरो सांग. परजा ये. काय लेकराचा गांडा अभ्यासा. मरावे परी नांदुऱ्याला पैसा खावे. ज्याच्या घरी ऑपरेशन फेल झालं तर त्याच्याच घरी घेऊन घ्या. क्या बात आहे. परजा. आणि ते संभाजीच्या मालिकेचं पूर्ण नाव मालूम नाही? ते ऐक काय म्हणतात. हा उभे राहा. स्वराज्य रक्षक संभाजी. क्या बात आहे. कोण्या गावचे काका? 100ची नोट दे. तुमच्या कपड्याला देऊन आपल्याच पार्टीचा माणूस वाटून राहिला.
एवढा शब्द तिथंच उभे राहा. दे रे नोट. चलिए लवकर एक जण. धन्यवाद. समोरच्या पोराजोड देऊन टाकतो. देऊ नको देऊ. समोरच्या पोरा दे पोराजोड. द्या पोराजोड. मला मालूम आहे नांदुऱ्यात हरामी लोक नाहीत. हाताने जाऊ द्या. एवढा मोठा हनुमानजी असल्यावर हरामी कशी होती. 105 फूट. धन्यवाद. याच्या पुढे कीर्तन ऐकायचे पैसे द्यावे लागतील ऐकणारे. येतच नाही. हे तर तुमचे तुम्ही सत्यपालचे माय बापा. पाना किती आल्या माय बहिणी बाप्पा बाप्पा. आणि प्रत्येक बाईच्या जवळ 3-3 4-4 चॅनल दिसून राहिले. म्हणजे काय हसता रे दुश्मन हो. खरे गुन्हेगार तर तुम्ही आहे. लेकर व्हायचा तुम्हाला काय त्रास आहे. बे रिकाम होतो. देवाची देणगी आहे. लाजही वाटत देवाले बदनाम करता. तो बिचारा देव काय नाही अप्सरा सोडून खाली कोरल होऊन दिमाग तरी लागते का. ते बा कॅमेरामन बायाचे फोटो काढून राहिले. पाहून त्या कसे नंबरी आले. तेव्हा त्या बुड्या ओ काका तेव्हा त्या बायाचे लाईट लाव लाईट लाव लावा ना तिकडे फिरवा ना त्या काकावर मोबाईल मध्ये. बायावर असं प्रेम आहे लोकांचं. हे एवढ्या मोठे मोठे माणसं बिचारे बसेला. तुमच्या फोटोने काढून राहिला ते काका फक्त बायाचे. ओ भाऊ कॅमेरामन. ओ 100चे 1 इकडे बायावर सर्वेवर फिरव जा. नाही तर चांगलं चुंगलं फेसबुक दिसलं की असं अवघ्यावर फिरवा. राष्ट्रीय एकात्मता पाहिजे आपल्याला. कोण काही एखाद्या जातीवाल्याने त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचं ओरडण घेतला का बे. अरे म्हातारी असली की तुमच्याकडे कॅमेरा येते का याची तू चांगली चुंगली येते की नाही. म्हणून मी म्हाताऱ्या बाहेर सांगतो तुला जेवायला बसायचं असलं ना जिच्या अंगात कमी कपडे आहेत तिच्या जोड जाऊन बसत. मग सर्व पोट्या इथं लक्ष तुझ्याकडे राहते. तिच्यामुळे त्याचं मार्केट आहे त्याच्या संग राह. मग मजबुरीनं तिच्यामुळे त्याही पत्रवाळीवर टाकेल. तू जर म्हटलं म्हाताऱ्याची लाईन टाका कोणीच येत नाही. एकही नाही येत वाऱ्या. तुम्हीच होते का बाया इकडे. माणसं तिथलेच नाही तुम्हाला. नाही तुमचं नाही आय लव्ह यू प्रेम आहे तुमचं. अरे आपले मित्र आहात तुम्ही. अरे लोक माझा YouTube वर दररोज उकळा आहे तसा लोकांनी उकळा दररोज YouTube. आणि मी लाईव्ह राहतो डेली लाईव्ह. आता औरंगाबादचा कार्यक्रम दुपारचा लाईव्ह आहे. बहन मायावतीचा वाढदिवस होता बघ. कुमारी बहन मायावती काशीरामची लेख. बहन मायावती जी का लेख बाबू नाम विस्तार दिन. आणि आज तिळगुळ घ्यान गोळ गोळ बोला. लय मजा आला आपल्याला भाऊ लाऊडस्पीकर तर जमलं राहायचे. मला लय मजा आला. आता खरा आनंद येऊन राहिला. आता लोक केली तुम्ही पिकअपच नव्हते घेऊन राहिले. काय हार घातला बायकोला. निवडून याच्या अगोदर म्हणे तुम्हाला चांगले दिवस आणू. आता काय 9 महिने 9 दिवस ठेवते. कधी येतील हे मंदातून कोणी येऊ नका. नाही ते कॅमेरामॅन आहे त्याला येऊ द्या. हा पोलीसवाल्यावर मारा. नाही तर तसेही पोलीसवाले मरूनच राहिले. त्या उत्तर प्रदेशात काय गलती केली रे PSI न का मारून टाकलं त्याने. काही गलती नसताना मारून टाकलं बाबा. जनावरांसाठी माणसं मारून राहिले चोपळे भाऊ. आता काय सांग. माणसानं दगडाले देव केलं आणि माणूस दगडासारखा झाला. दगडाले देव केलं आणि दगड माणूस झाला. म्हणून माझा तुकड्या बाबा म्हणते देव काही बाजारचा भाजीपाला नाही.
हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ज्यांनी हे शाळा निर्माण केली ते आमचे भगवंत आहेत, ते देव आहे. 78 मध्ये शाळा काढली, कोणी इंजिनियर झाला, कोणती माझी बहीण प्राध्यापिका झाली, रश्मी नांदेडकर पोलीसची DYSP झाली. हे नांदुऱ्यातली बाई रश्मी ताई. कोणी महिला RTO झाल्या, ठाणेदार झाल्या, कलेक्टर डांगे मॅडम बुलढाण्याची. टाळ्या वाजवा. कलेक्टर आहे मॅडम. म्हणून माय बहिणींनो, तुमच्या डोक्यात प्रकाश पडू द्या. अर्धपोटी राहा, हे उपास तापास कमी कर. मरशींना रगत कमी होईल, तो आलं हिमोग्लोबिन कमी होईल ना. आणि तू मेली उपास धरू धरू. तुला मालूम आहे शेंगाने सांग बरं काय केलं? फक्त तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 165 रुपये किलो आहे ती. गुळ आहे 35-40 रुपये किलो. काय गोड गोड बोलत? कुठे चांगले दिवस? फक्त म्हणाले झालं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चोपडेपणा करा. मोठ्या लोकांच्या घरात दिवाळी, गरीबाच्या घरात कुठे आहे रे दिवाळी? ते मोठ्या लोकांच्या नंबर 2 वाल्याच्या बायका 4-4 ड्रेस घेतात संस्कृतीमधून. सकाळी मॅक्सी, दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, संध्याकाळी गौर, थोड्या वेळानं काहीच नाही. खाल्ले काय रे तिळगुळ? किंवा माझ्या इमानात खाल्ले? खाऊच नाही शकत. 150 रुपये किलो तिळ, तू काय खाशील? हे पाय ना कोरड भाऊ, ये रे तू, याले पाठ ये. मग तू नाही रे, तो पाय लागीन वर. हा आपल्या पार्टीत आहे. तुझी चप्पल कुठे गेली? तुझी चप्पल कुठे आहे? नाही आहे, मम्मी जवळ आहे. 100ची नोट दे. आपलं काय जाते, आपण मागू नाही घे. अभि मला 1 रुपया नोट दे. मला तो चेहरा पाहून 100 रुपये द्यावं वाटले. कारण हे तुमच्या आशीर्वादाने येणारे भाऊ. हे हजारो लोक कीर्तन ऐकतात माझं. हे माही ताकद आहे काय? हे तुम्हा माय बापाची ताकद आहे. घे बाबा, अभिनंदन तुझं, तू येऊन बसला. फक्त मरेपर्यंत मला एक वचन दे. माईक घे. माझं कीर्तन काय साठी आहे? मनोरंजनासाठी आहे की सुधारण्यासाठी आहे? सुधारण्यासाठी. मग तू मला एक शपथ दे, मी जीवनात दारू पिणार नाही. जेवणात दारू पिणार नाही. अबे जेवणात नाही, मटण खाताना नाही तर का कोरड भाऊ खाता का तू?